हे एव्हरीवन, वेलकम टू फूड अँड मूड विथ प्रिया. मी प्रिया. आज आपण बघतोय फ्रीजमध्ये भाज्या अगदी 8 दिवस अगदी फ्रेश आणि छान राहतील यासाठी काय करायचं, भाज्या स्टोअर कशा करायच्या, त्या निवडून आणि व्यवस्थित म्हणजे हिरव्या भाज्या कशा ठेवायच्या, आपण जे पालक, शेपू, मेथी वगैरे या ज्या भाज्या आणतो त्या कशा ठेवायच्या, आणि बाकीच्या ज्या आपल्या फळभाज्या आहेत किंवा बटाटे आहेत, कांदे आहेत, ते खराब होऊ नये म्हणून त्यांच्यासाठीच्या छोट्याशा टिप्स. चला सुरुवात करूया. मी आत्ताच भाज्या घेऊन आली आहे सगळ्याच ज्या मला हव्या होत्या. आज बाजार आहे आणि बाजारात अगदी फ्रेश आणि छान भाज्या मिळतात. इतर वेळी तर आपण आणतोच, पण ज्या दिवशी बाजार असतो ना त्या दिवशी शेतकऱ्यांकडच्या खूप चांगल्या भाज्या मिळतात. मी इथं भेंडी घेतली आहे, गवार घेतली आहे, टोमॅटो, काकडी, वांगे, लसूण, लिंबू घेतलेत. मी कांदे आणि बटाटे स्टोअर करण्यासाठी इथं अशी बास्केट वापरते. मी फ्रीजमध्ये बटाटे नाही ठेवत शक्यतो. बास्केटमध्ये मी कांद्यांसाठी खाली इथं कागद टाकला आहे, म्हणजे त्याचा जो पाचोळा वगैरे आहे तोही पडू नये आणि कांदे व्यवस्थित राहावेत. आणि त्याचबरोबर त्यांना हवा लागणं पण गरजेचं आहे, म्हणजे कांदे खराब होत नाहीत. कांदे स्टोअर करताना ते हवेशीर राहतील याची काळजी घ्यायची आहे. आणि अधूनमधून त्यांना असं खालीवर करत राहायचं आहे, जेणेकरून खालचे कांदे खराब नाहीत होत. इथं मी मधल्या ह्याच्यात बटाटे स्टोअर केलेत. बटाटे पण मी असे हवेशीरच ठेवते, त्याच्यामुळं त्यांना जे खूप लवकर बटाट्यांना असं कोंब आल्यासारखं होतं तसं होत नाही आणि ते अगदी व्यवस्थित राहतात. 15-20 दिवस तरी अगदी छान टिकतात हे. इथं वरच्या कप्प्यात मी लसूण ठेवते बास्केटमध्ये. बास्केटला मी खाली टिश्यू पेपर टाकले आणि ह्या छोट्या टोपलीत ठेवते, जेणेकरून थोडासा त्याच्या जर पाकळ्या जरी निघाल्या तर त्या खाली सांडत नाहीत. आणि लसूण पण चांगला टिकतो, तो सुकत नाही, किंवा आपण जे म्हणतो की लसूण अगदी खराब झाला आहे, त्याच्या पाकळ्या खराब झाल्यात, तसा होत नाही. मी इथं हा वरच्या कप्प्यात लसूण ठेवला आहे. आता फ्रीजमध्ये या भाज्या स्टोअर करण्यासाठी मी ॲमेझॉनवरून ह्या भाजीच्या पिशव्या मागवल्यात. ॲमेझॉनवरून मी त्या छोट्या बास्केट पण मागवल्या होत्या. तुम्ही बघितलं असेल, फ्रीज कंटेनर असतात ते कंटेनर मागवलेले होते. पण ॲक्च्युली फ्रीजचा जो माझा व्हेजिटेबल स्टोरेजचा जो बॉक्स आहे त्यामध्ये ते कंटेनर्स बसत नाही आहेत, किंवा 2-3 कंटेनरमध्येच तो बॉक्स भरून जातो. आणि मग असं होतं की अरे राहिलेल्या भाज्या आता कशा ठेवायच्या. त्यापेक्षा ह्या पिशव्या आपल्याला बऱ्याच सोप्या पडतात ठेवण्यासाठी. थोडंफार होतं की प्रत्येक वेळी मग खालची एखादी भाजी घ्यायची असली की वरच्या पिशव्या काढायला लागतात, पण ठीक आहे, काहीतरी ॲडजस्ट करायलाच लागतं शेवटी. आपण भेंडी भरून घेऊया. भेंडी मी स्वच्छ धुवून सुकवून ठेवली आहे, एक अर्धा तास सुकू दिली आहे धुतल्यानंतर, आणि मग भरून ठेवते आहे. म्हणजे असं होतं की गडबडीच्या वेळी परत ती भेंडी धुवायची आणि मग पुसायची, सुकवायची, याच्यामध्ये वेळ जात नाही. जेव्हा भरून ठेवताय तुम्ही तेव्हाच ती अगदी व्यवस्थित धुवून सुकवून ठेवली की मग छान राहते. मी इथे भेंडी भरून घेतली आहे. आपण आता या पण भाज्या ठेवूयात. माझ्यासोबत माझा लिटल हेल्पर पण आहे, हाय. त्याचा फ्रेंड पण आहे, हाय वेद. आपण आता काकडी भरून घेतो आहे. काकडी खाली ठेवायची फ्रीजमध्ये एकदम, म्हणजे त्याच्यावर दुसऱ्या भाज्या खराब होत नाहीत. एका सेपरेट ह्याच्यामध्ये आपण टोमॅटो भरून घेणार आहे. टोमॅटो पण धुवून आणि चांगले स्वच्छ पुसून घेतलेले आहेत मी, जेणेकरून जेव्हा आपण वापरतो तेव्हा ते खराब नाहीत होत. हे घे, हे भर. सावकाश. ओके. वांगी मस्त मिळालीत ना. वांगी एका टिश्यूमध्ये गुंडाळून ठेवायचे, म्हणजे ते खराब होत नाहीत, किंवा जी सुकल्यासारखी होतात, किंवा फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर जेव्हा आपण भाजी करण्यासाठी वांगी काढतो त्याची निब्बर झाल्यासारखी होतात आणि भाजी लवकर शिजत नाही. तसं होऊ नये म्हणून वांग्यांना टिश्यूमध्ये गुंडाळायचं आणि मग जाळीच्या बास्केटमध्ये ठेवायचं.
वांगी मी टिश्यू पेपरवर घेतली आहेत, त्यांना व्यवस्थित झाकून घ्यायचं आणि असाच गुंडाळून टिश्यू पेपर आपण जाळीच्या जे पिशव्या घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये ठेवून द्यायचा, जेणेकरून वांगी खराब होत नाहीत किंवा अशी निब्बर किंवा हे होत नाहीत, पटकन शिजतात. इथं आलं मी एका सेपरेट लॉकच्या डब्यात ठेवले. 15 दिवस महिना अगदी व्यवस्थित राहतो. गवार निवडून घ्यायची आहे आणि निवडल्यानंतर निवडलेली गवार असेच जे प्लास्टिकचे कंटेनर असतात त्याच्यामध्ये पॅक करून ठेवायची, म्हणजे अगदी 10 दिवस ही खूप व्यवस्थित फ्रेश राहते. इथे मी लिंबू पण एका प्लास्टिकच्या डब्यात ठेवलेत, ते पण झाकण लावून घ्यायचं. लिंबू अगदी 15 दिवस महिनाभर टिकतात आणि रस जो आहे त्यातला तो अगदी आहे तसा राहतो. लिंबू वाळत नाहीत लवकर अशी ठेवल्यानं. मिरची मी सेपरेट एका लॉक अँड लॉकच्या प्लास्टिकच्या डब्यात ठेवली आहे देठ काढून ठेवल्यामुळं मिरची लवकर खराब होत नाही किंवा नासत नाही, अगदी 8-10 दिवस आरामात टिकते. सो मी हा व्हेजिटेबल टब घेतला आहे, त्यामध्ये मी सगळ्यात खाली ठेवते आहे काकडी, त्याच्या शेजारी वांगे, त्यांच्यावरती भेंडी, त्याच्यावरती भेंडी ठेवली आहे मी, टोमॅटो सगळ्यात वरती, मिरचीचा डबा. मी इथं कोथिंबीर वगैरे सगळ्या भाज्या निवडून घेतल्यात. अजिबात यात खराब पानं किंवा थोडीशी पिवळी पानं वगैरे नाही आहेत. सो इथे एक मी छोटा लॉक अँड लॉकचा डबा घेतला आहे, त्यामध्ये मी खाली आधी टिश्यू पेपर टाकणार आहे आणि यामध्ये आपण कोथिंबीर ठेवणार आहे भरून. एक तर अशी ठेवल्यामुळं ती अगदी आठवडाभर व्यवस्थित राहते, हिरवीगार, खराब होत नाही किंवा नासत पण नाही. आणि दुसरं घ्यायला खूप सोपं पडतं. जेव्हा आपण गडबडीत असतो तेव्हा पटकन वरच्यावर घेता येते. मी कोथिंबीर यात भरून घेतली आहे. डबा लॉक करायचा आणि अगदी व्यवस्थित आठवडाभर कोथिंबीर फ्रेश राहते एकदम. याच पद्धतीनं मी मेथीसाठी पण इथे एक डबा घेतला आहे, त्यामध्ये पण आपण टिश्यू पेपर टाकून घेणार आहे आधी खाली. मेथी पण मी इथे अगदी व्यवस्थित निवडून घेतली आहे, सुकू दिली आहे थोड्या वेळ बाहेर, म्हणजे आता कसलंही मॉइश्चर नाही आहे, म्हणजेच ओलसरपणा नाही आहे काहीच. या पद्धतीनं भाज्या ठेवल्या ना की अगदी आठवडाभर छान राहतात, फ्रेश राहतात आणि घ्यायला पण सोप्या, सहज सुटसुटीत, पटकन जो हवा तो डबा उचलला किंवा जी हवी ती पिशवी घेतली की सोपं जातं. फ्रीजमध्ये स्टोअर करायला पण जास्त जागा नाही लागत. या पद्धतीनेच आणखीन एका डब्यात भरणार आहे मी, कारण मेथी बरीच आहे. सो कोथिंबीर झाली, मेथी झाली. आपण आता शेपूची भाजी भरून घेतो आहे. त्यासाठी मी एक असा मोठा उभा डबा घेतला आहे. यामध्ये पण आपण त्याच्या तळामध्ये टिश्यू पेपर ठेवणार आहे. टिश्यू पेपरमुळं भाजीचं जे थोडासा ओलसरपणा आहे किंवा बंद ठेवल्यामुळं थोडासा दमटपणा जो येतो तो राहत नाही आणि भाजी अगदी टवटवीत आणि छान राहते. आणि खरं तर ना, हिरव्या भाज्या वगैरे जेव्हा आपण त्या निवडून ठेवतो त्याच्यानंतर एक 2-3 दिवसातच वापरून टाकायच्या, कारण जितकं आपण जास्त दिवस त्यांना ठेवतो तितकं त्यांच्यामधले जे मुख्य घटक आहेत, त्यांचे जे विटॅमिन्स आहेत किंवा त्यातले जे जीवनसत्व आहेत ते सगळे कमी कमी होत जातात. भाज्या दिसायला तर हिरव्या दिसतात बराच दिवस फ्रीजमध्ये, पण त्या बऱ्याचशा जे खराब झालेल्या असतात किंवा त्यांच्यामध्ये जे काही हवं आहे आपल्याला जीवनसत्व त्यातली ती राहत नाहीत. त्यामुळे शक्यतो मी तर हिरव्या भाज्या अगदी 2-3 दिवसात वापरून टाकते.
किंवा आपण मोड आलेली कडधान्य वगैरे जी फ्रीजमध्ये ठेवतो ती शक्यतो एक 2-3 दिवसात वापरून टाकायची मोड आणून घेतल्यानंतर. म्हणजे त्यात जे मेन घटक आहेत त्यातले जे प्रोटीन्स आहेत ते अगदी व्यवस्थित राहतात. जसं जसं ते भाज्या किंवा कडधान्य शिळी होत जातात, अन्न जसं जसं शिळं होत जातं तसे तसे त्यातले जे मुख्य घटक आहेत ते कमी होतात, जीवनसत्व त्यातली कमी होतात. ओके, सो आपण भाज्या सगळ्या पॅक केल्यात. आपण बघितलं आहे की हिरव्या भाज्या किंवा फळभाज्या वगैरे फ्रीजमध्ये कशा स्टोअर करायच्या.